बडनेरा शहरात आर्थिक फसवणूक आणि मारहाणीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी अशोक मनोहर बनसोडे वय 49 वर्ष राहणार संभाजीनगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। घर विक्रीच्या व्यवहाराच्या निमित्ताने त्यांचा प्रतिभा संदीप जैन आणि शैलेश शिरभाते यांच्याशी आर्थिक व्यवहार झाला होता। मात्र या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या ललित कांबळे आणि इतर आरोपींनी संगनमताने विश्वासघात करत फसवणूक केली आहे असा आरोप आहे। तक्रारीनुसार आरोपींनी तक्रारदाराकडून 50,000 रुपये रोख, मोबाईल फोन आणि ATM कार्ड जबरदस्तीने काढून घेतलेत। यानंतर ATM व फोन पेच्या माध्यमातून तब्बल 4 लाख रुपये परस्पर काढण्यात आले। इतक्यावरच न थांबता तक्रारदाराला घरात डांबून ठेवून मारहाण करण्यात आली आहे। तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे। या संपूर्ण प्रकरणात एकूण 8 आरोपींचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे तक्रारदाराला मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे। हा अशोक बनसोडे म्हणून माझा हा नातेवाईक येते। याची फसवणूक कशी झाली, काय झाली, झाली म्हणून तो मला सांगायला माझ्या ऑफिसमध्ये आला। ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी जे बँकेचं त्याचा स्टेटमेंट होतं आणि मोबाईलचं स्टेटमेंट होतं, मग ते मला दाखवलं आणि ते 9 लोकाला, किमान 9 लोकाला ह्या ललित कांबळे ह्या इस्मानं 9 लोकाला इतरस्त पैसे पाठवले। 2 शॉपी आपल्या मोबाईल शॉपीवाल्याला सुद्धा दोन वेळा पैसे पाठवले 60,000 रुपये। तर ही सगळी कथा मला सांगितली। त्यामुळे मी याला इथं घेऊन आलो, ठाणेदार साहेबांना भेटलो आणि त्यांना सविस्तर माहिती सांगितली की साहेब, याला न्याय भेटला पाहिजे। अगर न्याय नाही भेटला तुम्ही संघटनेच्या वतीनं आंदोलन उभारणार आहे आणि मी CPला सुद्धा भेटणार आहे। या प्रकारामुळे बडनेरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आता पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। संभाजीनगर आखरी बाजार इथे राहतो आणि 10 तारखेला इथं बडनेराला आलो गीतांजली एक्सप्रेसने आणि आल्यानंतर मी कांबळे मला घ्यायला आला, कांबळे, आणि त्यांनी मला त्याच्या घरी नेल्यानंतर रातभर चांगलं ठेवलं। हा ललित कांबळे कोण आहे? मित्र होता आणि त्या 20,000 देण्याकरता आलो तुम्ही त्याला। तर त्यांनी रातभर चांगलं ठेवलं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याकडनं मोबाईल इसकला आणि ATM पण इसकला आणि त्याच्यानंतर माझे रोख रक्कम त्याला 20,000 दिले होते, मी त्याचे दिले होते। तर त्यांनी उर्वरित रक्कम पण काढून घेतली माझ्याकडे 30,000, म्हणजे 50 उर्वरित म्हणजे नेमकी किती? 50 काढले। त्याच्यानंतर त्यांनी ATM दिल्यानंतर अर्ध्या तासानं मला ते ATM आणून दिलं आणि मोबाईल पण त्यांच्याकडे होता 4 दिवस आणि मोबाईल त्यांच्याकडे 4 दिवस होता आणि 13 तारखेपर्यंत मी बडनेरामध्ये होतो, राहुलनगरमध्ये, आणि 13 तारखेच्या संध्याकाळी मला नागपूरला नेण्यात आलं। नागपूरला नेल्यानंतर रातभर तिथं ठेवलं आणि 14 तारखेला मला गीतांजलीने तिथं बडनेरापर्यंत आणून सोडलं त्यांच्या घरी आणि 4 वाजता मला संध्याकाळी माझा मोबाईल मला परत मिळाला। बस इतकंच आहे। आणि तुम्ही म्हणता की 50,000, पण त्या कंप्लेंटमध्ये 4 लाख रुपयाचा उल्लेख आहे। तर तुमचा मोबाईल त्यांच्याकडे जेव्हा होता तर त्या मोबाईलवर तुम्हाला न कळत पैसे काढण्यात आले असं तुमचा आरोप आहे? हो आहे। अच्छा, हां, पण ते मला ते कळलंच नाही की माझ्या मोबाईलमधले पैसे गेले नाही गेले मला का की ते कधी लक्षात आलं तुमच्या? ते नंतर लक्षात आलं की मला माझे मामा अशोक खरात यांनी मला फोन केला, बाबू तुझ्या मोबाईलवर 4 तारखेला खात्यावर पैसे जमा झाले आणि तू बघ बुवा। मी अशीची वाट बघतो। मी यांना म्हटलं की मला त्याचं हे पाठवा की स्क्रीनशॉट पैसे आल्याचा। तर यांनी मला काही पाठवला नाही। मग मी नंतर सांगितलं, मग आलाच नाही समजा। तर त्या कारणाच्या माझ्याकडे पैसे असल्यामुळं की मी बँकेत जाऊ शकलो नाही आणि मी खात्री सुद्धा करू शकलो नाही की पैसे आले नाही आले, मला या गोष्टीचं भानसुद्धा नव्हतं। तर हे नंतर मला कळलं की बा माझे पैसे याच्यामध्ये नाही आहे बा, म्हणून खात्यामध्ये गेले असताना तेव्हा माहीत पडलं। तुमच्या तक्रारीत असा उल्लेख आहे की त्यांनी तुम्हाला जीव मारण्याची धमकी दिली आहे? ही गोष्ट खरी आहे। म्हणजे काय झालं, काय होतं नेमकं? तर त्यांनी जीव माझे पैसे देशील तर तुला आम्ही हातपाय तोडून जिवंत ठेवणार नाही असं धमकी देत होते आणि त्यांना 2 लाखाचा चेक पण दिला होता। तुम्ही हे पैसे सावकारीच्या माध्यमातून घेतले होते की उसानवारी घेतले होते एक मित्र म्हणून? तर
सावकारीच्या माध्यमातून घेतले होते 80 घेतले होते 80,000. हां 80चे त्यांना व्याजासहित 2 लाख रुपये दिले होते. ते चेक दिला होता त्यांना. अच्छा, ते चेक दिला होता आणि हे एक्स्ट्रा 4 लाख गेले आहेत. हां एक्स्ट्रा 4 लाख दिले. तर माझे पैसे काढण्याचा काही म्हणजे अधिकार नव्हता 4.5 लाख पूर्ण हां. टोटली 4.5 लाख. मग 2चा चेक दिल्यानंतर पैसे काढण्याचा अधिकार नव्हता. मग याची विचारणा तुम्ही त्यांना केली काय? 5 दिवस तुम्ही त्यांच्यासोबत असताना तुम्ही मला कोणताच त्रास दिला नाही त्यांनी, तर म्हणजे प्रेमाने तुमच्याकडून मोबाईल घेऊन हां तुमच्या न कळत त्यांनी पैसे काढले असं तुमचं म्हणणं आहे? हो बरोबर आहे ना. प्रेमात आणि त्यांनी म्हणजे असं मग मी म्हणजे त्यांना मोबाईल मागत होतो माझावाला, की मला फोन द्या माझावाला, मला माझे म्हणजे त्यात काही डॉक्युमेंट आहेत म्हणजे महत्त्वाचे, मला काही त्यात काम करायचं आहे बा असं, तर मला संपर्क करायचा आहे माझ्या नातेवाईकाशी. तुमच्या अकाउंटचा पासवर्ड त्यांना कसा माहीत होता? तुमचा मोबाईल त्यांच्याकडे होता तर तुम्ही कधी त्यांना सांगितला होता? नाही सांगितलंच नाही असं कधी. आणि मला हे काय घडलं काही पण ललित माहितीच कांबळेला नाही. तुझा नाही त्याने काढून दिलेला आहे. हां, ते-